नमस्कार मंडळी, आपण बनवणार झटकीपट होणारा पिझ्झा बनवण्यासाठी एका वाटीमध्ये 3 चमचे शेजवान चटणी, थोडासा मेयोनीज ॲड करून आपण एक सॉस बनवून घेतला आहे. इथे पिझ्झा बेसला टॅमॅटो केचप लावून आपण जो रेडी केलेला सॉस आहे तो पूर्ण बेसला आपण स्प्रेड करून घेणार आहे सर्व साईडून. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करून घेणार आहे आणि बारीक चिरलेला टॅमॅटो ॲड करून घेणार आहे. बारीक चिरलेली शिमला मिरची आपण त्याच्यावरती ॲड करून घेणार आहे आणि हे सर्व मिश्रण टाकून झाल्यावर आपल्याला त्याच्यावरती मक्याचे दाणे होते मी सोलून बॉईल करून घेतलेले, ते पण त्याच्यावरती ॲड करून घेणार आणि टेस्टसाठी थोडंसं चाट मसाला, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो आणि पिझ्झा मसाला सर्व असं टाकून घेतलं आहे आणि चीज किसून घेतलं आहे. आमच्याकडे मोझरेला नव्हतं म्हणून मी नॉर्मल चीज किसून घेतलं आहे. चीज मी भरपूर किसलं आहे कारण चीजच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही. इथे मी पॅन ठेवला आहे, त्याच्यावरती बटर टाकलं आहे आणि पिझ्झा आपण त्याच्यावरती ठेवून झाकण मारणार आहे पिझ्झाला आणि खालून क्रिस्पी होईपर्यंत पिझ्झा आपला फ्राय झाला आहे. पाहू शकता मस्त असा क्रिस्पी झालेला ना पिझ्झा काढून पिझ्झाला मी 4 कट लावून घेणार आहे पिझ्झा कटरच्या साह्याने. पाहू शकता इझिली कट होतो आहे आणि तेवढाच खालून मस्त असा बेक झालेला पिझ्झा आणि चीज पण मस्त मेल्ट झालेलं पिझ्झावरचं. आपला होममेड पिझ्झा आहे, खूप भारी लागतो. एकदा नक्की ट्राय करा असा पिझ्झा. त्याच्यानंतर मी अजून 2-3 पिझ्झे रेडी करून घेतले, त्यांना पण मस्त असं कट लावून घेतला. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.